या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 59 12 59. प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस आता वेगळं वळण लागलंय. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या कन्या अश्विनी वय 45 हिने वडिलांच्या आत्महत्येस हॉस्पिटलमधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे माने या जबाबदार असल्याचं फिर्याद दाखल केल्यानं खळबळ उडाली आहे. तक्रार दाखल होता सदर बाजार पोलिसांनी रात्रीच मनीषा मुसळे माने हिला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे. दरम्यान रविवारी सुट्टीच्या कोर्टात त्यांना हजर करून सुनावणी सुरू आहे. प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे माने या महिलेनं हॉस्पिटलमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्यानं तिच्यावर कारवाई करण्यात येणार होती. ही माहिती मिळाल्यानं महिलेने वारंवार ही मेल करून वरिष्ठ डॉक्टर शिरीष वळसंकर यांना धमकीवजा पत्र पाठवलं. यामुळे आपल्या वडिलांनी या महिलेच्या त्रासाला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरी बाथरूममध्ये पिस्तूलनं गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केल्याचं म्हटलंय. सदर बाजार पोलिसांनी शनिवारी रात्रीच न्यायालयाच्या खास परवानगीनं या महिलेस ताब्यात घेतलंय. आत्महत्यापूर्वी डॉक्टर वळसंकर यांनी एक चिठ्ठी लिहिलेली होती. यामध्ये मनीषा मुसळे माने यांच्यामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. मनीषा मुसळे माने यांचं काही वर्षापूर्वी मुसळे नामक व्यक्तीशी विवाह झाला होता. मुसळे यांच्याकडून मनीषा हिला 2 अपत्य आहेत. मुसळे दारूच्या व्यसनी गेल्यामुळे मनीषा हिने माने नामक व्यक्तीशी दुसरा विवाह केला. मनीषा ही वळसंकर हॉस्पिटलमध्ये कॉलेजपासूनच कामाला होते. कालांतरानं मनीषा ही घरातली मेंबर ठरली. हॉस्पिटलमध्ये बघता बघता तिने वळसंकर हॉस्पिटलच्या प्रशासकीय महिला अधिकारीपर्यंत मजल मारली. डॉक्टर वगळता अन्य कर्मचारी तिला तर टरकूनच होते. प्रस्थ इतकी वाढली की तिच्याशिवाय हॉस्पिटलमध्ये काडी सुद्धा हलत नव्हती. 20-25 वर्षात मनीषा मुसळे माने हिने आपले राहणीमानच बदललं. दरम्यान तिने हॉस्पिटलमध्ये केलेल्या गैरकारभारामुळे इतर संचालकांनी तिच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वीच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या अधिकाऱ्यातही कपात केल्याचं समजतं. त्यामुळे मनीषा मुसळे माने ही तणावात होती. दरम्यान मनीषा मुसळे माने हिने वारंवार डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यावर दबाव टाकत त्यांच्यावर तणाव वाढवत होती. आत्महत्या करण्याची धमकी देत होती. यामुळे आपली बदनामी होईल या भीतीनं डॉक्टर वळसंकर यांनी टोकाची भूमिका घेतली असल्याची चर्चा. डॉक्टर शिरीष वळसंकर आणि मनीषा मुसळे यांच्यात नेमकं काय संबंध आहेत हे आता पोलिसांच्या चौकशीतून निष्पन्न होणार आहे. या चौकशीनंतरच डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येतील मूळ कारण समजू शकणार आहे. दरम्यान मनीषा मुसळे माने हिला न्यायालयात हजर करण्यात आलं. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119-1 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64.